वंजारे अंगणवाडी कार्यकर्ती कार्यक्रम। तर आजचा हा कार्यक्रम पाणी पुरवठा समिती विभाग, राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद टेक्नोस्पॉट ग्राम विकास प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे आजची आपली 2 दिवसाची कार्यशाळा इथे आपल्याला दिलेली आहे। एकदम अतिशय चांगले आणि उत्कृष्ट प्रकारे आपल्याला इथे प्रशिक्षण दिलेले आहे। पण या प्रशिक्षणामध्ये आपण काय शिकलो आणि स्वतः आपण काय अंगीकृत केलं आणि आपल्याला आपल्या गावात जाऊन कोणत्या पद्धतीने काम करायचे। आता सरांनी आपल्या सोबत एक छोटासा खेळ घेतला, त्याच्यामध्ये सरांनी आपल्याला एक छानसा मेसेज दिला होता, पण आपण 10 बायकांनीच त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आपण चुकीचा संदेश पोहोचला। तसंच आपण ट्रेनिंग मधून जे काही शिकतो, जे काही आत्मसात करतो, ते कितपत आपण गावातील लोकांना समजून सांगू शकतो की आपण या 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये काय शिकलो। त्यासाठी आपण अगोदर आपलं ज्ञानार्जन पूर्णपणे 100% या ट्रेनिंग मार्फत करणं, योग्य पद्धतीने करणं आणि गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत ह्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आपल्याला पाण्याविषयी किती अनमोल असं मार्गदर्शन मिळालेलं आहे। आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये पाणी किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। सोन्याला किंमत राहणार नाही, पण पाण्याला एवढी किंमत वाढणार आहे, कारण वरचेवर हवामानाचा आपल्याला अंदाज आलेला असेल। किती दिवसापासून आपल्याकडे पाऊस नाही, मे मध्ये पाऊस पडला, जून मध्ये पाऊस नाही आणि जुलै पण संपत यायला लागलं तर पाऊस नाही। त्यासाठी आपल्याला काय पावसाच्या पाण्यामध्ये काय बदल करता येईल किंवा निसर्गाची ही असमतोलपणा जो आहे त्याच्यामध्ये काय आपल्याकडून बदल घडवता येईल, त्यासाठी वृक्षारोपण असेल किंवा पाणी अडवा पाणी जिरवा असेल किंवा पाण्याच्या विविध प्रकारचे जे अडथळे आहेत जे निर्माण होत आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक काय काम करता येईल आणि समाजाला काय शिकवता येईल हे शिकणं फार गरजेचं आहे। आणि ह्या प्रशिक्षणामार्फत आपल्याला योग्य आणि खूप चांगलं अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि सर, जो काही आम्ही या 10 बायकामध्ये चुकीचा जरी इथं मेसेज जरी केला असेल तर आम्ही अंगणवाडी सेविका असो किंवा आशा कार्यकर्ती असो किंवा सरपंच ग्रामसेवक असो, आम्ही आमच्या गावामध्ये पाण्यासाठी होईल तेवढेच कार्यक्रम राबवू, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पाण्याचं महत्त्व शिकू आणि जिथं कुठं आम्हाला वाटत असेल की पाण्याचा अपव्यय होत आहे तिथे आम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करू आणि स्वतः पण काळजी घेऊ की कुठं पाण्याचं एक थेंब वाया जाणार नाही, अशी शाश्वती देतो सर।